अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय। आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात त्यांच्या आवडती, त्यांच्या जवळची व्यक्ती ही त्यांच्यापासून दुरावलेली आहे। बघा बऱ्याच वेळा असं होतं की ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते, ज्या व्यक्तीवरती आपण विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते, ज्या व्यक्तीसाठी आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी करतो तीच व्यक्ती आपल्याला त्यांच्यापासून दूर करते। बघा कधी आपली बहीण आपल्यावरती रुसते, कधी आपला भाऊ आपल्यापासून दूर जातो, कधी आपली स्वतःची आई आपल्याशी बोलत नाही, तर बऱ्याच वेळा आपली पत्नी आपल्यावरती रागावते। कितीतरी महिला अशा आहेत की ज्यांच्या सोबत त्यांचे पती राहत नाहीत, कितीतरी आई वडील असे आहेत की ज्यांच्या सोबत त्यांची मुलं राहत नाहीत। बघा ही समस्या दूर करायची असेल, तुमच्या त्या आवडत्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात पुन्हा परत यावं असं तुम्हाला वाटत असेल, तर फक्त ही एक वस्तू आपल्या घरात आणून ती सिद्ध करून आणि त्याच्यासोबत हा एक उपाय करून ही वस्तू आपल्या सोबत ठेवा। जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेला होता, जो व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेला होता, तो व्यक्ती स्वतः तुमच्या मागे मागे फिरेल। या एका वस्तूमुळे तुमच्याकडे असणारे अट्रॅक्शन वाढेल, ज्यामुळे त्याचा परिणाम समोरील व्यक्तीकडे होईल आणि तो व्यक्ती तुमच्याकडे ओढला जाईल। बघा अत्यंत प्रभावी उपाय सांगते, ज्यांच्याही आयुष्यातून कुणी दूर गेलेला असेल तर त्यांनीच हा उपाय करायचा आहे। हा उपाय चांगल्या गोष्टीसाठीच करायचा आहे। कुणाला तरी जोर जबरदस्तीने जर तुम्ही काही करायचा प्रयत्न केला तर हा उपाय तुम्हाला लाभ देणार नाही। पण जो व्यक्ती तुमचा आहे, जो तुमच्यावरती सध्या रागावलेला आहे, तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने तुमचे रिलेशन चांगले करायचे असतील तर त्यासाठीच हा जो उपाय आहे तो तुम्हाला यूज करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला कुठल्याही शुक्ल पक्षातील शनिवारी करायचा आहे। बघा एक कृष्ण पक्ष आहे आणि एक शुक्ल पक्ष आहे। जे कृष्ण पक्ष आहे त्या कृष्ण पक्षात 15 दिवस येतात आणि जे शुक्ल पक्ष आहे तर त्या शुक्ल पक्षात 15 दिवस असतात। शुक्ल पक्षातील कुठलाही शनिवार सकाळीच 9च्या आत तरी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तुमच्या आजूबाजूला कुठेही ज्या ठिकाणी सफेद रुई असेल, जिला पांढरी रुई असे म्हणतो, त्या सफेद रुईची एक छोटीशी मुळी आपल्या घरी आणायची आहे। बघा शुक्ल पक्षातील शनिवारी सकाळी 9च्या आत पांढऱ्या रुईची एक छोटीशी मुळी आपल्या घरी आणायची आहे आणि त्याच्यासोबत एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे। यासोबत तुम्हाला लागणार आहेत 7 अख्ख्या फूलवाल्या लवंगा। सगळ्यात पहिले काय करायचं, ह्या सगळ्या वस्तू एकत्रित करायच्या। एक नारळ घ्यायचा, श्रीफळ ज्याला म्हणतो, छान पाणीदार असणारा एक नारळ घ्यायचा, स्वच्छ पाण्याने धुवायचा, थोडा सुकवायचा। त्या नारळाच्या वरती एक स्वस्तिक काढायचं, हळदीने किंवा कुंकवाने, हळदी कुंकू मिक्स केलं तरीही चालेल, त्याने त्या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं। स्वस्तिकाच्या खाली त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, भाऊ असेल, बहीण असेल, पती असेल, पत्नी असेल, प्रियकर असेल, प्रियसी असेल, कुणीही, तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, त्या व्यक्तीचं फक्त तुम्हाला त्या नारळावर नाव लिहायचं आहे। हा नारळ उजव्या हातात घ्यायचा आहे, आपली इच्छा व्यक्त करायची आहे, त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात पुन्हा परत यावं असं त्या नारळाला सांगायचं आहे आणि हा नारळ घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे। बघा जिथे कुठे हनुमानाचं, मारुतीरायांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि त्या मंदिरात गेल्यानंतर हा जो नारळ आहे तो हनुमानांना अर्पण करायचा आहे। अर्पण करत असताना दोनही हाताच्या ओंजळीत पकडा किंवा उजव्या हाताच्या ओंजळीत पकडा आणि त्या व्यक्तीचं 21 वेळा नाव घ्या। समजा हा उपाय माझ्या पतीसाठी करते तर माझ्या पतीचं नाव जर सागर आहे तर म्हणणार सागर 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 सागर। तुम्ही समजा तुमच्या मुलीसाठी करताय, तुमच्या मुलीचं नाव कीर्ती आहे, कीर्ती 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 कीर्ती। समजा तुम्ही तुमच्या प्रियकरासाठी करताय, तुमच्या प्रियकराचं नाव अजय आहे, अजय 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 अजय। समजा तुम्ही हा उपाय तुमच्या भावासाठी करताय, तुमच्या भावाचं नाव राहुल आहे, राहुल राहुल राहुल। ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय, सासूसाठी करताय, सासऱ्यासाठी करताय, समजा तुमच्या सासऱ्यांचं नाव असेल अरुण, अरुण अरुण, म्हणजे ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीचं फक्त तुम्हाला नाव घ्यायचं आहे 21 वेळा आणि हा जो नारळ आहे तो मारुतीरायांना अर्पण करायचा आहे।
तिथून घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर ती जी पांढऱ्या रुईची मुळी आणलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवायची आहे. स्वच्छ पाण्याने पांढऱ्या रुईची मुळी धुतल्यानंतर जे फुलवाले लवंग घेतलेले आहेत ते लाल धाग्यात बांधायचे. लाल जो धागा घेतलेला आहे त्या लाल धाग्यामध्ये हे लवंग बांधायचे आहेत. एक गाठ मारायची धाग्याला, लवंग गुंफायची, पुन्हा दुसरी गाठ, पुन्हा दुसरी लवंग, तिसरी लवंग, चौथी, अशा तुम्हाला 7ही लवंगा लाल त्या धाग्याला बांधायच्या आहेत. प्रत्येक वेळी लवंग त्या धाग्यात बांधत असताना, प्रत्येक वेळी ती लवंग त्या धाग्याच्या गाठीत बांधत असताना एक मंत्र म्हणायचा. ओम मोहिनी, ओम मोहिनी, त्या व्यक्तीचं नाव पुढे घ्यायचं. ओम मोहिनी सागर वशम वशम स्वाहा. ओम मोहिनी सुहास वशम वशम स्वाहा. ओम मोहिनी राहुल वशम वशम स्वाहा. ओम मोहिनी कार्तिक वशम वशम स्वाहा. ओम मोहिनी अरुण वशम वशम स्वाहा. ओम मोहिनी चैताली वशम वशम स्वाहा. आता जिथे जिथे मी ही नावं घेतलेली आहेत तिथे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ओम मोहिनी, तिथे नाव घ्यायचं, वशम वशम स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि ते लवंग गुंफायचं. पुन्हा दुसरं लवंग गुंफायचं. अशा 7ही लवंगा लाल धाग्यात गुंफायच्या. 7 वेळा सांगितलेला मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर 7 वेळा हा धागा त्या पांढऱ्या रुईच्या मुळाला गुंडाळायचा. किती? 7 वेळा. 7 वेळा धागा गुंडाळून झाला, शेवटी गाठ मारायची. आता पांढऱ्या रुईचं मूळ लवंग जे बांधलेलं आहे ते आपल्याला एका कापडात बांधायचं आहे. सफेद कापड घेऊ शकतात, लाल कापड घेऊ शकतात, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हे बांधायचं आहे. कापडाला घट्ट गाठ मारून झाल्यानंतर ही जी तयार केलेली पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे. उजव्या हातात घट्ट पकडायची आहे. स्वतःवरून 7 वेळा ओवळायचे, कारण तुम्हाला त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचे, तुमच्या अट्रॅक्शन पॉवर वाढवायची आहे, तुम्हाला मोहिनी निर्माण करायची आहे. म्हणून स्वतःवरून 7 वेळा उजवीकडून डावीकडे तुम्हाला ती ओवाळून घ्यायची आहे. 7 वेळा ही पोटली ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला पांढऱ्या रुईची मुळी असणारी ही पोटली त्या क्षणापासून तुमच्या जवळ ठेवायची आहे. आपल्या खिशात, पाकिटात, कुठेही ठेवा. आता किती दिवस ठेवायची? तुम्ही वर्षभर पण ठेवा, तुम्ही महिनाभर पण ठेवा, कमीत कमी 21 दिवस ठेवायची. आता ही पोटली मी माझ्यासोबत ठेवायला सुरुवात केल्यानंतर समजा 2 ते 4 दिवसात किंवा 1 ते 2 दिवसात त्या व्यक्ती स्वतः मला फोन केला, त्या व्यक्तीने स्वतः मला फोन केला, तर तुम्हाला काय करायचं आहे? हे कापड जे ते खोलायचे, कापड कागद जे काय असेल ते खोलायचे आणि त्या पांढऱ्या रुईला बांधलेली लवंगांची जी माळ आहे त्यातील एक लवंग काढायचं आहे. काढलेलं जे लवंग आहे ते तुम्हाला, काढलेलं लवंग तुम्हाला चहात टाकून तसं खाता येईल तर तसं, किंवा भाजीत टाकून तुम्हाला स्वतःला एकटीलाच तुम्हाला ग्रहण करायचं आहे. त्याच्यानंतर बाकीची जी लवंगांची माळ आहे ती पुन्हा तशीच बांधून ठेवा. पुन्हा 4 दिवसांनी तुम्हाला वाटलं की आता ती व्यक्ती थोडी अजून पुढे आलेली आहे, ती व्यक्ती स्वतःहून माझ्याशी बोलण्यासाठी माझ्या मागे मागे करते, तेव्हा दुसरी लवंग काढा. पुन्हा ही दुसरी लवंग ग्रहण करा. तिसऱ्या वेळेस पुन्हा असं वाटलं की आता ही व्यक्ती माझ्याकडे पूर्णपणे आलेली आहे, तेव्हा तिसरी लवंग काढा. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं की आता ही व्यक्ती माझं सगळं ऐकत आहे, तेव्हा चौथी लवंग काढा. पुन्हा एक 4-5 दिवसात, 1 महिन्यामध्ये, 15 दिवसात तुम्हाला वाटलं की आता त्या व्यक्तीचं आणि माझं व्यवस्थित सुरू आहे, तेव्हा 5वी लवंग काढा. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा चांगलं काही तुमच्या दोघांमध्ये तुमच्या वाटलं की माझे पती जे मला इज्जत देत नव्हते, माझ्याशी नीट बोलत नव्हते, आता ते माझ्यासोबत चांगले वागत आहेत, माझ्यावर प्रेम करत आहेत, तेव्हा 5वी लवंग काढा. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला वाटलं की आता सगळं उत्तम व्यवस्थित सुखाचं चालू आहे, तेव्हा 6वी लवंग काढा. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता या उपायाची मला गरज नाही आहे, आता सगळं काही छान आहे, जसं मला माझ्या मनासारखं हवं होतं तसं झालेलं आहे, तेव्हा ती 7वी लवंग काढा आणि ग्रहण करा. आणि त्याच्यानंतर पांढऱ्या रुईचं जे मूळ आहे ते रुईच्याच झाडाखाली किंवा एखादं मोठं वृक्ष असेल पवित्र, वड, औदुंबर, पिंपळ, आंबा, तर त्या झाडाखाली ती मुळी जी आहे ते टाकून द्या. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यातून दुरावलेलं प्रत्येक नातं तुमच्या जवळ येईल. जी व्यक्ती तुमच्यापासून खूप लांब गेली होती ती सुद्धा तुमच्या मागे मागे येईल. खूप साधा सोपा उपाय आहे, वशीकरणाचा उपाय आहे, तांत्रिक शास्त्रातील हा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.